क्रिकेटमध्ये आता खुल्लम-खुल्ला प्यारवर ब्रेक लागणार आहे म्हणे. होय, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच बीसीसीआय आता आयपीएल दरम्यान खेळाडूंच्या पर्सनल लाईफवर काही स्ट्रिक्ट रूल्स आणण्याच्या तयारीत आहे. आता तुम्ही म्हणाल काय झाले बरं अचानक? तर झालंय असं की मागच्या काही आयपीएल सीझन्स मध्ये एक ट्रेंड दिसायला लागलाय. इंडियन्स आणि फॉरेनर प्लेयर्स त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा पार्टनर सोबत ट्रॅव्हल करताना स्टेडियम मध्ये दिसतात आणि त्याचबरोबर हॉटेलमध्ये एकत्र राहताना दिसतात. आता हे सगळं खूप जास्त ओपनली दिसायला लागले. हार्दिक पांड्याच्या पर्सनल लाईफमुळे झालेलं ट्रोलिंग तुम्हाला आठवतंय का? की सोशल मीडियावर त्याच्या रिलेशनशिप्स आणि पब्लिक अपीअरन्स वरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली होती, ज्यामुळे क्रिकेटपेक्षा पर्सनल लाईफवर जास्त हायलाइट झालं. आता कदाचित अशाच घटनांमुळे बीसीसीआय प्रोटेक्टिव्ह अप्रोच घेत आहे. आता खरं तर इंटरनॅशनल टूर्ससाठी आधीच क्लिअर गाईडलाईन्स आहेत. फॅमिली किती दिवस सोबत राहू शकते यावर स्ट्रिक्ट असे रेस्ट्रिक्शन आहेत. परंतु आयपीएल साठी अजूनपर्यंत ठोस अशी कोणतीच पॉलिसी नव्हती. त्यामुळे आता बीसीसीआयचा फोकस हा डिसिप्लिन मेंटेन करायचं, फोकस हा गेम परफॉर्मन्सवर ठेवायचा आणि अननेसेसरी डिस्ट्रॅक्शन्स टाळायचे. म्हणजे मुद्दा फक्त गर्लफ्रेंड कल्चरचा नाहीये, तर क्रिकेटचं फोकस शिफ्ट होण्याचा आहे. पण आता क्वेश्चन असा आहे की हे जे सगळे रूल्स आहेत हे जर खूप जास्त स्ट्रिक्ट झाले तर प्लेयर्सवर याचं प्रेशर येईल का, की डिसिप्लिनसाठी हे खरंच गरजेचं आहे? कारण शेवटी क्रिकेटर सुद्धा माणूसच आहे ना. तुमचं काय मत आहे यावर? रूल्स असायला हवेत की पर्सनल लाईफमध्ये इंटरफेरन्स जास्त होतंय? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका.